नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या बोर्ड परीक्षेमध्ये विचारलेला 2 मार्कासाठी प्रश्न पाहणार आहोत. तो मार्च 2020ला आणि मार्च 2023ला सुद्धा विचारलेला आहे मित्रांनो. तर तो कसा असतो बघा. इथं दिलेलं आहे उदाहरण 4x + 5y = 19. याचा आलेख काढण्यासाठी x = 1 असताना y ची किंमत किती? तर काय करायचं, इथं आपल्याला x ची किंमत दिलेली असते. तर x ची किंमत दिलेली असताना ती किंमत आपण त्या समीकरणात ठेवायची आणि मग आपल्याला ऑटोमॅटिक y ची किंमत मिळते मित्रांनो. इथे लिहू आपण. इथे x बरोबर किती आहे? x बरोबर 1, तर मग y ची किंमत किती? मग आपण ते समीकरण लिहून घेऊया. 4x + 5y बरोबर किती आहे? 19 मित्रांनो. आता x च्या ठिकाणी किती ठेवणार आहे आपण? 1 ठेवणार आहे. म्हणजे 4 × 1 + 5y बरोबर किती आहे? 19 मित्रांनो. 4 × 1 = 4 होईल अधिक 5y बरोबर किती आहे? 19 मित्रांनो. आता आपण हे 4 हे बरोबरच्या पलीकडे नेऊया आणि म्हणून काय होईल पहा, 5y बरोबर 19 - 4. आता याची जर वजाबाकी केली, 5y बरोबर 19 मधून जर 4 काढले किती उरते मित्रांनो? 15 मिळते. आणि म्हणून जर इथं पहा 5 आहे, 5 न जर भाग दिला, 5 × 1 = 5 आणि 5 × 1 = 15. आणि म्हणून आपल्याला y ची किंमत मिळते मित्रांनो 3. अशा पद्धतीने या पद्धतीने हे उदाहरण आपल्याला सोडवता येतं मित्रांनो. धन्यवाद.